कित्याक तें सांगता. बाय प्रोफेशन आय एम अ डॉक्टर, बट हांव आमदार जाल्या उपरांत पयले फावटी कोणाकूय दिसता मंत्री जावचो म्हणून म्हाका GSIDCचो वायस चेअरमॅन केलो. सो आय एम डायरेक्टली डिलींग विथ द GSIDC इंजिनियर सिन्स फ्रॉम माय पॉलिटिकल करियर. ती प्रोजेक्ट इंजिनियर आनी कन्सल्टंट हांच्या बरोबर कंटिन्युअसली जो तेन्नाच्यान आसा पळय न्ही तो कंटिन्युअसली फक्त मदले दोन वर्सां नासलो. म्हटल्यार सभापती जालो तेन्नाच म्हाजो आनी तेंचो डायरेक्ट संबंद नाशिल्लो. परत आमदार जाल्या उपरांत रोखडोच सगळ्या इंजिनियरांशी म्हाजो संबंद आयलो CM जाल्या उपरांत. आनी हांव काय तुमकां मार्गदर्शन करूंक शकना, गायड करपाक शकना. यू पीपल आर एक्सपर्ट इन युअर फिल्ड हें सांगपाक कोणूय दुसरो नाका. सगळे जाण तुमी एक्सपर्ट आसा. बट तरी सुद्दां गोंयांत काही गजाली हांव म्हणटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशें यूज करपाचें हें तुमी ठरोवपाक जाय. टायम टू टायम म्हाका दिसता आयदर इंजिनियरींग बॉडी तुमी स्टेट गव्हर्मेंटा खातीर सजेशन्स जर दीत, आय एम रेडी टू एक्सेप्ट इट. म्हाजें तर म्हणणें आसा कसलीय सजेशन्स इन ऑल माय इंजिनियरींग डिपार्टमेंट्स म्हणजे जितकी आसा, PWD आसतलें, WRD आसतलें, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट आसतलें किंवा सिवरेज कॉर्पोरेशन आसतलें, बट ती सजेशन दीत चलात. सजेशन दिवपाची गरज आसा. आनी फॉर स्पेशली द न्यू स्टुडंट्स, यंग मायंड्स, तुमच्या कडेन इनोवेटीव आयडियाज आसात, त्यो इनोवेटीव आयडियाज तुमी शेअर करपाची गरज आसा. डिपार्टमेंट हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा कोण जर डिपार्टमेंटान ज्युनियर जॉयन जाला तेजो सिनियर आयकना जाल्यार म्हाका येवन सांगा डायरेक्टली. एकदां थोड्या सिनियरांक ना आयकपाची संवय जाल्ली आसा. आसूं रे ते म्हणटा, तूं आनी कित्याक सांगता, बंद कर म्हणटा. ते आनी वगीच हाडूं नाका, आमच्या तकलेर म्हणटा तो खापर फोडटलो तूं आनी. आत्तां आमी PWD न्यू टॅक्नोलॉजी हाडल्या. कितें ती सांगता, आमी आतां हाज्या पयलीं जे रोड करताले पळय न्ही ते रोड फ्रॉम वेर टू वेर म्हणजे ताका कंप्लिटली ताचो रिकॉर्ड हो डिपार्टमेंटांत एकदम परफेक्ट उरतलो. परत रस्त्यांचेर डांबर घालप, परत फोडप, हें जें कंटिन्युअसली जातालें पळय न्ही तें ह्यान फुडें जावचें ना. प्रत्येक रोडाचो रिकॉर्ड आमी डिपार्टमेंटांत विथ लेंथ, ब्रेथ, डेट हाज्यांनी तो कॉन्ट्रॅक्टर कोण हाज्या सयत आनी फुडलीं 5 वर्सां सुद्दां मेंटेनन्स तेणीच करप हाजें रिकॉर्ड मेंटेन करपाक सुरवात केलें. पयलीं थोडे जाण कॉन्ट्रॅक्टर कितें करताले खबर आहा, फ्रॉम X to Y रोड करताले. तो केलो काय ना, इट इज समथींग 10 किलोमिटर आनी तोच रस्तो फ्रॉम परत सांगतालो तो A to B म्हणून आनी तोच रस्तो परत करताले. हें बी जातालें पयलीं, हांव ना म्हणना, पण आतां तें बंद केलां हांवें. आनी ह्यान फुडें अशा पद्दतीचें केन्ना जावचें ना हाजी बी काळजी म्हज्या डिपार्टमेंटांत घेतल्या. हांवें आत्तां इनोवेटीव थिंग म्हणजे बऱ्याच जाणांनी आयकलां आसतलें की आमी PWD डिवायड केलें आनी वॉटर डिविजन सेपरेट केलें. जो पर्यंत नवीन म्हणजे आमी वॉटर डिपार्टमेंट कित्याक सेपरेट केलें, त्या डिपार्टमेंटा कडेन कॉन्सन्ट्रेट करून जो पर्यंत पळयना तो पर्यंत वॉटर सिस्टम जी आहा पळय न्ही ती सुदरची ना, म्हणून नवीन डिपार्टमेंट केलें. आमच्या गोंयांत आमी एक 2-3 गजाली गव्हर्मेंटात ज्यो नाविन्यपूर्ण आसा त्यो तुमच्या मुखार दवरता. म्हणजे सगळ्या जाणांक खबर आसतलो जुवारी ब्रीज सगळ्या जाणांनी पळयला, बट वीच इज द लॉंगेस्ट केबल स्पॅन ब्रीज, सेकंड लॉंगेस्ट इन इंडिया, वीच इज अ प्राऊड मोमेंट फॉर द गोवन. त्या ब्रिजा वयल्यान वयता आसतना. ओके. दुसरी गजाल, मोपा लिंक रोड सगळ्या जाणांनी आतां पळयला आसतलो, बट तेजो जो पोल आसा वीच इज म्हणजे हायेस्ट हायट इन इंडिया. म्हणजे जे कितें म्हणटा ताका फ्रॉम डावन टू टॉप पर्यंत जी हायट आसा पळय न्ही, लेंथ, सॉरी, इट इज द लेंथ ऑफ दॅट पोल फॉर मोपा लिंक रोड टू द नॅशनल हायवे. इतकी लेंथ आनीक इंडियेन खंयच्याच ब्रिजा खातीर ना. वीच इज एन हायेस्ट लेंथ इन गोवा हाजो आमी ट्रेनिंग केल्लो आसा. थर्ड इनोवेटीव थिंग आनी जे गोंयांत आमी केलें, इट इज अ वॅक्यूम बेस्ड सक्शन टॅक्नोलॉजी इन सिवेज. म्हाका दिसता बऱ्याच जाणांक तुमकां खबरूय आसची ना, पणजे पाट्या वयलो जो आमचो सिवेज ट्रिटमेंट प्लांट आसा ताका इंडियांतली पयली वॅक्यूम बेस्ड सिवेज टॅक्नोलॉजी आमी गोंयांत वापरता. आजून कोणी आनीक वापरूंक ना. आनी इट इज एन बेस्ट पैकी ती टॅक्नोलॉजी रन जाता. ती टॅक्नोलॉजी पळोवपा खातीर खूब जाणांनी येवन आतां ती टॅक्नोलॉजी इन फ्युचर इट इज टोटली वॅक्यूम बेस्ड सक्शन करून घेता आनी ताज्या उपरांत ते ट्रीट करता. ही टॅक्नोलॉजी आमी गोंयांत यूज करता. रेस्ट ऑल सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्लांटाचो हांवें सांगपाची गरज ना. इंडियन आनी फॉरेन डेलिगेट्स फ्रॉम द आमच्या सालिगांवच्या प्लांटाचेर वेस्ट टू एनर्जी हांवें कित्याक सांगलें, ह्या सगळ्या हाका इंजिनियरींग मायंड लागता आनी ह्या सगळ्या हाका म्हाका दिसता इन फ्युचर AI ची गरज आसा. त्या खातीरच हांव ह्या प्रोजेक्टांचेर उलयलो.
आमी सालिगांवचो प्लांट सगळ्यांनी पळयला आसतलो, पळोवंक ना जाल्यार स्पेशली द स्टुडंट्स गो एंड सी दॅट. मुद्दामूच पळोवपाची गरज आसा. आमकां एकदां आमच्या हांगासर कितें जाता तें आमी पळयत ना आनी आमी फॉरेनाक वता पळोवपाक. त्या खातीर म्हाजें स्पेशली म्हणणें आसा की सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट सालिगांवचो पळोवचो, काकोड्याचो पळोवचो. वेस्ट टू एनर्जी परफेक्ट आमी करता. म्हाका दिसना इन ऑल इंडिया लेवलाचेर वन ऑफ द बेस्ट वीच इज एप्रिसिएटेड बाय NGT and which is affiliated by the Housing Ministry, Government of India as a technical partner to guide for the other states, which is again the proud moment for the state and as the chairman of GSIDC for me. कारण त्या प्लांटाचे आमी आतां वेगवेगळ्या स्टेटीचे लोक येवन आमच्या कडल्यान थंयसर प्लांट पळयता आनी आमचे टेक्निकल पर्सन्स ताका गायड करता. तुमी न्यू आनी इनोवेटीव बायोमेडिकल वेस्ट प्लांट पुणे म्हाका दिसना कोणी इंजिनियरांनी पळयला आसतलो एक्सेप्ट अवर फ्यू इंजिनियर्स दोज आर वर्किंग इन आवर डिपार्टमेंट which is again on the PPP, public private partnership. Government has invested nothing, only the land dile आमी. It is again one of the best technology. तुम्ही बायोमेडिकल वेस्ट प्लांट वचून पुणे पळोवचो तो तितूंतलो जर एक वन ऑफ द बेस्ट प्लांट. तुम्ही केमिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आमचो हेतूर पिसुल्ल्या वचून पळोवचो. ई वेस्ट मॅन्युफॅक्चरींग प्लांट आमचो जाता. ओके, कन्स्ट्रक्शन वेस्ट आमच्या कडेन आसा तितून हांव वचना. पण ह्यो सगळ्यो टॅक्नोलॉजी ज्यो आहा पळय न्ही एका फुडें एक बऱ्यो टॅक्नोलॉजी गोंयांत आमी स्वता यूज करता, आमची डिपार्टमेंटां आमची यूज करता. त्यो जर आमी वचून जे तेच आमी एक्चुली ताजे सगळी कडेन पळोवचें, सगळी कडेन इम्प्लिमेंट जावची, बाकीच्या स्टेटींनी सुद्दां अशा पद्दतीचें इम्प्लिमेंट जावचें हाज्या खातीर प्रोपगंडा जावप गरजेचो आसा. म्हणून आमचे गोंय सरकारच्या वतीन अशे वेगवेगळे टॅक्नोलॉजी आमी यूज करपाक लागलेलो आसा. इवन दो जे जॅकवेल जे आहा पळय न्ही आय डोंट नो म्हणजे गांजे जो आमी न्यू टॅक्नोलॉजी प्लांट फॉर द गांजे WRD डिपार्टमेंटान घातला. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द न्यू टॅक्नोलॉजी. आनी आतां आमी बिचोले साळात रिवराचेर आमी एक्चुली जो आमी हे बंदारा जो घालून तितूंतल्यान प्लांट हेका वॉटर रिलीज करप आमी टॅक्नोलॉजींतल्यान सुरवात करता. Various technologies is using by my GSIDC, my PWD, sewerage, waste management and WRD हे यूज करता. अजूनय बी म्हणजे म्हाका दिसता तुमच्या सारकेल्या नेशन बिल्डर्स हांव मुद्दामून म्हणटलो इंजिनियर्स आर द नेशन बिल्डर्स. एक्चुअली इन्फ्रास्ट्रक्चर जर कोण तयार करता आसत जाल्यार ऑल आर इंजिनियर्स. मागीर तो सिवील इंजिनियर आसतलो, इलेक्ट्रिकल इंजिनियर आसतलो, कॉम्प्युटर इंजिनियर आसतलो, यू पीपल आर द नेशन बिल्डर्स. म्हणून तर टॅक्नोलॉजीचो उपयोग जाता तितको बरो चडांत चड म्हणजे डिपार्टमेंटान येवचो. ताजी सजेशन्स ही चडांत चड तुमचे कडल्यान आमच्या डिपार्टमेंटाक येवची. डिपार्टमेंटाचो जर कोण आयकना जाल्यार म्हाका येवन डायरेक्ट सांगल्यार जाता. हांव कशें इम्प्लिमेंट करपाचें तें हांव करता. कारण बऱ्याच जाणां तो डायरेक्ट म्हाका सांगपाक सुरवात केला. कारण तेजो एकदां ई आयकना, मागीर तेज्या वयलो आयकना, मागीर म्हणटा लास्ट आहा तोय बी आयकना म्हणटा थोडे जाण. म्हणून तेंच्यांनी म्हाकाच सांगचें जेणे करून तेजें इम्प्लिमेंटेशन स्टेटींत खूब बऱ्या पद्दतीन जावपाक शकतलें. आयच्या परत एकदां आयच्या ह्या द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर गोवा स्टेट ब्रांच हांव कॉंग्रेच्युलेट करता. इट इज अ गुड 2 days वर्कशॉप यू पीपल हॅव ऑर्गनायज. ऑल द एक्सपर्ट्स फ्रॉम द ऑल इंडिया लेवल इन द AI हातूंतल्यान तुमी हाडून ही टॅक्नोलॉजी म्हणजे इन फ्युचर जसो फर्स्ट सेमिनार यू पीपल हॅव ऑर्गनायज्ड इन AI फर्स्ट स्टेट सुद्दां गोंयच जावचें AI टॅक्नोलॉजी इन इंजिनियरिंगान वापरपाची इतकेंच सांगता आनी म्हाजी देव विश्वास करता. देव बरें करूं. Thank you, sir. Your words, Honorable Chief Minister, Government of Goa, Dr. Pramod Sawant. Thank you, sir. The institution helped us in many ways. I request the Honorary Secretary, the Institution of Engineers, India, Goa State Center, Engineer Siddhant Dubashi, to kindly propose the vote of thanks. Honorable Chief Minister of Thank you, ladies and gentlemen. So once again, it's lunchtime.
हो आमचो सेमिनार जो आमी केल्लो आसा बाय द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया गोवा स्टेट सेंटर ह्या वर्सा आमची 50 वर्सां जाली इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स गोंयान स्टार्ट जाली आनी आमी खूब एक्टिविटीज केल्या सो आतां कोवीड जाल्ल्याक ही आमची व्हडली एक्टिविटी फर्स्ट व्हडली एक्टिविटी एंड वी आर डुईंग दीस 2 days सेमिनार ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन बिल्डिंग कंस्ट्रक्शन एंड स्ट्रक्चरल डिझायन. We have got 10 speakers from all over India who are very much experts in their field and they are covering the whole of civil engineering. Everything in civil engineering. They are showing what is the latest in civil engineering as far as artificial intelligence is concerned. As far as building construction is concerned, it is a complex activity, very much complex. But the inroads made by the internet and the computer in this and artificial intelligence and this markup language is quite a lot. Further on, it looks like the computers are going to take over the engineers and the architects. So we wanted to showcase this, what is exactly happening in the field, so that engineers are abreast of this. They should be knowing what is exactly happening, so that I can fine tune my techniques and tools.